तर आम्ही आज भाजल्या होत्या गव्हाच्या ओंब्या. या खायला खूप छान लागतात. पण त्या अगोदर दुपारी आमच्याकडे हे मुरकुलं विकायला आले होते. तर ते लगेच तळले. मला तर असं तळलेलं खायला खूप आवडतं. पण तळलेले पदार्थ आता जास्त खाऊ नका असं म्हणायलेत, पण तोंड शांत बसत नाही. काही मुरकुलं सपक अन्वेषला आणि अंजनीला काढली आणि बाकीच्या ह्याच्यावर लाल तिखट टाकलं आणि खाल्ली. त्यानंतर खूप दिवस झाले मी फ्रीज पुसला नव्हता, म्हणून फ्रीजमधलं सगळं सामान बाहेर काढलं आणि फ्रीज स्वच्छ पुसून घेतला. फ्रीजमध्ये आमचे अहो जास्त सामान काही ठेवू देत नाहीत, कारण फ्रीजमधलं खाल्लेलं चांगलं नसतं म्हणून. त्यानंतर अंजनीची अशी तिच्या आतून हेअरस्टाईल केली होती सश्यासारखी आणि ती उड्या पण सश्यासारख्याच मारत होती, टुणूक टुणूक. आणि आज आम्ही भाजणार होतो गव्हाच्या ओंब्या, तर त्याच आणण्यासाठी आम्ही गव्हाच्या शेतात आलो होतो. आम्ही मागे 2-4 वेळेस येऊन बघितलो, पण गव्हाच्या ओंब्या काही आणखीन मोठ्या झाल्या नव्हत्या, कोवळ्याच होत्या. त्यानंतर गव्हाच्या ओंब्या तोडल्या आणि उपटाय गेलो तर मातीसोबत येत होती, कारण पाणी दिलेलं होतं म्हणून विळ्यानं तोडून घेतल्या. जाळ लावला आणि त्या ओंब्या भाजल्या. भाजल्यानंतर थोडं थंड होऊ द्यायचं, हातावर चोळायच्या आणि त्यावर थोडं मीठ आणि लाल तिखट टाकायचं आणि त्या खायच्या. असल्या भारी लागतात ना, खूपच छान लागतात गव्हाच्या ओंब्या. मला तर खूप आवडतात खायला. जर तुम्हाला पण या गव्हाच्या ओंब्या खायला आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.